सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. मी डॉक्टर सतीश बागुल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण लॉगॅरिथम म्हणजेच लॉग टेबलच्या युनिटपासून आपली जर्नीला सुरुवात करत आहोत. लॉग टेबलचा उपयोग कसा करावा फॉर कॅल्क्युलेशन पर्पज ते आपण ह्या जर्नीमध्ये पूर्णपणे डिटेल शिकणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतः लॉग टेबल आपल्यासोबत ठेवणं, जवळ ठेवणं आवश्यक आहे. लॉग टेबल हे व्हिडिओ बघताना आपल्या जवळ असणं आवश्यक आहे. म्हणून आपण आज उद्यामध्ये लॉग टेबल घेऊन टाका. त्यानंतर लॉग टेबलचा जो पार्ट आहे हा आपले हार्ड कॅल्क्युलेशन्स जे फिजिक्समध्ये असतात ते इझी करून देतो किंवा आपल्याला ते कॅल्क्युलेशन्स इझिली सॉल्व करण्यासाठी त्या बुकचा उपयोग होतो. कारण परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटर्स अलाउड नाही आहेत. नंतर ह्या जर्नीमध्ये आम्ही हाही भाग बघणार. कधीकधी नेट JEEमध्ये लॉगच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. काही लॉग आम्हाला स्वतःलाच रिमेंबर पण करून घ्यावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील. एक प्रकार रट्टा मारावा लागेल, ते आपल्या लक्षातच ठेवावे लागतील. कारण त्याच्यावर काही लॉग डिपेंड करतात, तेही आपण शिकू. म्हणजे आपण विदाऊट बुक पण कसे कॅल्क्युलेशन करता येतील ते पण आपण शिकू. थोडासा प्रवास आपला बऱ्यापैकी मोठा असेल, परंतु आपण हे इंटरेस्टने शिका, हीच माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. आणि सगळ्यांपर्यंत ह्या चॅनलची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ कसा होईल याचाही आपण विचार करावा. चला आपण लॉगॅरिथमिक टेबलला सुरुवात करूया. लॉगॅरिथम ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट साधारणपणे 1550 आणि 1617च्या काळामध्ये इंट्रोड्यूस झाली. 1614मध्ये असं म्हटलं जातं, हे आपल्याला इन्फॉर्मेशन बुक थ्रू मिळते. जॉन नेपियरने ती इंट्रोड्यूस केली असं म्हटलं जातं. पण कॅल्क्युलेशन पर्पजसाठी जे लॉग टेबल किंवा लॉगॅरिथम कन्सेप्ट वापरतात ते कॉमन लॉगॅरिथमिक कन्सेप्ट ही मात्र हेनरी ब्रिग्सने 1615मध्ये इंट्रोड्यूस केली आणि त्या माध्यमातून तो लॉग टेबल आपल्या आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचलेला आहे. राईट. आणि त्याचा उपयोग आपण हार्ड कॅल्क्युलेशन्स जे आपण आता पुढे शिकणार आहोत त्याचा कसा उपयोग करतात ते आपण पुढे बघूच. आज आपल्याला नेमकं लॉग कसा डिफाईन करतात ते आपल्याला विचारात घ्यायचं आहे. साधारण आपण 8, 9, 10 स्टँडर्डमध्ये लॉज ऑफ इंडायसेस आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहेत. म्हणजे एकंदरीत समजा या ठिकाणी समजा हा बेस A आहे, त्याची पॉवर m आहे. नंतर मल्टिप्लाय केलं, ऑपरेशन त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, एची पॉवर n आहे. बेस आपण सेम ठेवतो आणि पॉवरची आपण काय करतो, सम करतो. समजा जर a⁻m असेल डिवायडेड बाय a⁻n असेल तर आपण काय करतो तर a⁻m-n करतो. जर पॉवरची पॉवर दिलेली असेल म्हणजे घातांकाचाच घात दिलेला असेल तर एक प्रकारे a⁻m×n करतो. हे जनरल लॉज ऑफ इंडायसेस हे सगळ्यांना नोन असतील, असं कोणीच नसेल की त्याला ह्या गोष्टी माहीत नाही. म्हणजे a⁻m, a⁻n, a+m, a/a⁻m/a⁻n इज इक्वल टू a⁻m-n आणि a⁻m⁻n पॉवरची पॉवर त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन, हा त्याच्यामध्ये लॉज ऑफ इंडायसेसचा भाग आहे. आता लॉग डिफाईन करताना कशा पद्धतीने डिफाईन केलं गेलं, समजा y इज इक्वल टू a⁻x असं आपण एक एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये हे फंक्शन घेतलं. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. मग याला मला लॉगच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. लॉगच्या फॉर्ममध्ये कसं येणार तर नीट लक्ष द्या. बेसला बेस ठेवायचं. जे उत्तर येत आहे म्हणजे एच्या पॉवर x त्याचा आन्सर काय येतं y. जे आन्सर येतं तो त्या लॉग असतो. म्हणजे एकंदरीत काय तर लॉग ऑफ y टू द बेस a इज इक्वल टू x असा याचा अर्थ होतो. हे लॉग फॉर्म झालं.
समजलं का? लॉग ऑफ वाय टू द बेस ए इज इक्वल टू एक्स असं आपण घेणार. म्हणजे इंडेक्स जी आहे पॉवर, ती पॉवर या ठिकाणी काय आली तर तो वायचा लॉग आला काय असताना, बेस ए असताना. म्हणजे वायचा लॉग बेस ए असताना एक्स. फॉर एक्झाम्पल समजा मी एक सिम्पल घेतो, 2⁻³ इज इक्वल टू 8 केलं, बरोबर. तर याच्यात कसं लिहिता येईल की बेसला बेस ठेवायचं, म्हणजे लॉग ऑफ 2, राईट, लॉग ऑफ 2. आता लॉग कोणाचा घेणार तर 8चा, या ठिकाणी 8 येणार, इज इक्वल टू काय येणार तर 3 येणार. असं लॉग ऑफ 8 टू द बेस 2, लॉग ऑफ 8 टू द बेस 2 इज इक्वल टू 3. म्हणजे हे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहिलं, हे लॉगच्या फॉर्ममध्ये लिहिलं. म्हणजे जे आन्सर येतं याचा आन्सर हे येतं ना, मग जे आन्सर येतं ते लॉग आहे, बरोबर. त्याचा लॉग बेस 2 असताना 3, जी पॉवर येते उत्तर आहे, एक प्रकारे लॉगचं उत्तर आहे ते, बरोबर. मग याच्या विरुद्ध काय बोलतात तर अँटी लॉग म्हणतात, अँटी लॉग. आता अँटी लॉगमध्ये काय विचारात घ्यायचं नीट लक्षात द्या. जसं वायचा लॉग एक्स आहे, वायचा लॉग एक्स आहे, वायचा लॉग एक्स आहे, बघा दिसतंय. तसं एक्सचा अँटी लॉग वाय आहे. एक्सचा अँटी लॉग म्हणजे कसं, अँटी लॉग, अँटी लॉग ऑफ एक्स टू द बेस ए इज इक्वल टू वाय. असं ते पुढे आपण शिकूच, पण आता सध्या हे एक डेफिनेशन आपण इंट्रोड्यूस करतोय. म्हणजे याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये जेव्हा असं याचं लिहू आपण लॉगच्या फॉर्ममध्ये, विचारतात कधी कधी मॅथमॅटिक्समध्ये पण तुम्ही शिकतात की लॉग एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये दिलं आहे, लॉगच्या फॉर्ममध्ये लिहा, किंवा लॉगच्या फॉर्ममध्ये दिलं आहे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहा. बघा तुम्हाला असं दिलं असेल तर असं लिहिता येईल, बरोबर. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी कंडिशन काय टाकल्या जातात, या ठिकाणी कंडिशन टाकतात की ए ग्रेटर दॅन 0 पाहिजे नेहमी, नंतर ए इज इक्वल टू 1 नको, बरोबर. म्हणजे वाय ग्रेटर दॅन 0 येणार, असा याचा अर्थ होतो. ए हा 0 नको, सॉरी, ए हा नेहमी 0पेक्षा मोठा पाहिजे आणि ए हा इक्वल टू 1 नको. म्हणजे बेस 1 घेता येत नाही. लॉग टेबलमध्ये आपल्याला बेस 1 घेता येत नाही. का घेता येत नाही ते समजून घेऊ. बघा समजा आपण असं लिहिलं 1⁻x इज इक्वल टू, आता तुम्ही जर 1 लिहिलं तर काही त्याच्यामध्ये चुकीचं नाही आहे, कारण तुम्ही एक्सची व्हॅल्यू, एक्सची ॲनी व्हॅल्यू काय पण घ्या, एक्स व्हॅल्यू ऑफ एक्स किंवा ॲनी व्हॅल्यू ऑफ एक्स असं म्हणा, ॲनी व्हॅल्यू ऑफ एक्स काय पण घ्या, 2 घ्या 1 येणार, 3 घ्या 1 येणार, 1000 घ्या 1 येणार. अहो 1चा किती वेळा मल्टिप्लाय केलं तरी 1च येणार. म्हणजे याचा अर्थ काय होतो की या ठिकाणी जर मी लिहायला गेलो तर मी कसं लिहिणार तर लॉग बेसला बेस 1 ठेवणार, बरोबर. इथे पण लॉग 1 येणार आणि उत्तर काय येणार एक्स येणार, असा अर्थ होईल ना याचा. समजा मी या ठिकाणी असं लिहिलं की याचा ⁻² आहे, तर इथे उत्तर काय येणार 2 येणार, बरोबर आहे. आणि समजा मी तिथे ⁻³ लिहिलं तर लॉग ऑफ इथं 1 इज इक्वल टू काय येणार तर 3 येणार. असं कुठे चालणार का. म्हणजे याचं पण उत्तर 2, याचं 3, त्याचं 4 असं नाही चालणार. म्हणून बेस आपल्याला 1 घ्यायचा नाही आहे, बरोबर. दुसरं, लॉग जेव्हा तुम्ही घेणार म्हणजे तुम्ही लिहू शकतात इन लॉग बेस नेव्हर 1. तुम्ही बेस कधीही 1 घेऊ नका. आहे लक्षात, बेस तुम्हाला कधीही 1 घ्यायचा नाही आहे, बरोबर. दुसरा पार्ट तुम्ही काय सांगू शकतात की जो लॉगॅरिथमिकचा नंबर येणार, म्हणजे समजा मी आता लिहिलं की लॉग ऑफ n टू द बेस a इज इक्वल टू काहीतरी p लिहून टाकला, समजा एक जनरल घेतलं आहे. तर हा जो नंबर आहे ना n, हा नंबर नेव्हर निगेटिव्ह, कधीही निगेटिव्ह नको. हा नंबर आपल्याला निगेटिव्ह नको आहे. हां, लॉग ऑफ n टू द बेस a हा नंबर निगेटिव्ह 0 पॉझिटिव्ह येऊ शकतो, निगेटिव्ह येईल 0 येईल पॉझिटिव्ह पण येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. अंडरस्टँड. म्हणजे हा जो नंबर आहे हा निगेटिव्ह नको, पण मी याचं सोडवून जे उत्तर काढेल p, तर हा p जो असेल ना,
म्हणजे याचं उत्तर काय येणार, लॉग ऑफ एन. लॉग ऑफ एन टू द बेस ए असं येईल ना, लॉग ऑफ एन टू द बेस ए, त्याचं उत्तर पी येईल. तर हा पी निगेटिव्ह असू शकतो, 0 असू शकतो, पॉझिटिव्ह पण असू शकतो. पण जो नंबर आहे ज्याचा तुम्हाला लॉग घ्यायचा आहे तो निगेटिव्ह नको. समजलं? असं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. दुसरा भाग तुम्ही असं म्हणू शकतात की समजा आता तिसऱ्या याच्यामध्ये मी असं घेतलं, तिसरा पॉईंट, की आपल्याला शिकवलं आहे कुठल्याही संख्येचा घातांक जर 0 असेल त्याचं उत्तर 1 येतं. बरोबर? म्हणजे याचा अर्थ मला काय, जर लॉग मिळालं तर कसं लिहिणार, तर लॉग ऑफ 1 टू द बेस ए इज इक्वल टू काय, 0. म्हणजे आम्हाला काय शिकायला मिळतं या ठिकाणी, की एकाचा लॉग 0 आहे, एकाचा लॉग 0 आहे. चौथी केसमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल, की या ठिकाणी जर मी असं घेतलं की लॉग ऑफ 1 म्हणजे ए रेस टू 1 घेतलं तर उत्तर काय येणार, ए. ए रेस टू 1 घेतलं तर उत्तर एच येणार ना. म्हणजे मी कसं लिहू शकतो, बेसला बेस ही व्हॅल्यू इज इक्वल टू 1. म्हणजे इथं आपल्याला काय नियम शिकायला मिळाला, की बेस आणि लॉगची व्हॅल्यू जर सारखी असेल तर उत्तर 1 येतं. आणि दुसरं काय, जर बेस ए आहे आणि लॉग ऑफ 1 0 आहे, म्हणजे लॉग ऑफ 1 नेहमी 0 असणार आणि बेस आणि लॉग दोघांची व्हॅल्यू जर सेम असेल त्याचं उत्तर 1 येणार. अंडरस्टँड? म्हणजे बघा नीट लक्षात ठेवा, लॉगचा जो नंबर येतो म्हणजे लॉग ऑफ एन, जसा हा एन आहे, हा नंबर निगेटिव्ह नको कधी. हां, त्याची व्हॅल्यू सोडून जो येईल तो निगेटिव्ह, पॉझिटिव्ह काय 0 येऊ शकतो. जसं आता बघा लॉग ऑफ 1 0 आला चालेल, निगेटिव्ह पण येऊ शकतो, पॉझिटिव्ह पण येऊ शकतो, डझंट मॅटर. पण हा नंबर निगेटिव्ह नाही घ्यायचा प्लीज, हे लक्षात ठेवा, हा नंबर निगेटिव्ह घ्यायचा नाही आहे. आलं लक्षात? तसं तुम्हाला कॅल्क्युलेशन्समध्ये ह्या गोष्टींचा खूप उपयोग होत नाही, याचा होतो थोडासा, परंतु इथं ह्या गोष्टींचा होत नाही. ते आपोआप कॅल्क्युलेशनमध्ये सगळं कळतं आपल्याला, परंतु एक माहिती म्हणून तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय ती सगळी, ती लक्षात ठेवा. इतकं सगळ्यांना अंडरस्टँड झालं असेल, बरोबर? आता बघा y इज इक्वल टू ए रेस टू एक्स एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये होतं, तर परत तुम्हाला सांगतोय की हा जो बेस आहे तो बेसला बेस ठेवा. याचं जे उत्तर येतं तो लॉग असतो आणि त्याची जी पॉवर असते ते उत्तर येतं, लॉगचं ते उत्तर असतं. तसं इथे आपण एक्झाम्पल पण दिलं आहे. उलटा विचार केला, जसं वायचा लॉग एक्स आहे तसं एक्सचा अँटी-लॉग वाय आहे, अँटी-लॉग. आलं लक्षात? ते पण आपण पुढे शिकणार आहोत, लॉग कसा बघायचा, अँटी-लॉग कसा बघायचा, त्या दृष्टीने आपण तो पण विचार करणार आहोत. काही एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकतात याच्यामध्ये. एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे लिहिता येईल की नाही, तर काही एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी लक्षात येतील. की समजा जसं इथे आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मी EF लिहितो आणि इथे तुम्हाला लॉग फॉर्म. आलं लक्षात? वाटलं तर आन्सर कॉमेंट्स बॉक्समध्ये टाका. हे समजा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आहे, तर तुम्ही याला लॉगच्या फॉर्ममध्ये लिहू शकतात. असे काही बरेच एक्झाम्पल देता येतील. आपण एक छोटे 2-4 एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत, तुम्ही हे लिहू शकतात. समजलं? म्हणजे याचं तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये टाका. आता बघा इथे कसं आहे, 5⁻³ इज इक्वल टू 125. याचा अर्थ काय येणार, की ही जी पॉवर आहे हे आन्सरमध्ये जाणार. हा लॉग आहे म्हणजे लॉग ऑफ 125 टू द बेस 5 इज इक्वल टू 3. बऱ्याच जणांना वाटेल की हे कसं करणार सर, हे कसं करणार, हे पण असंच करायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण काय शिकलो, तर लॉग ऑफ काय येणार 1/32 टू द बेस 2 इज इक्वल टू -5. मी काय शिकवलेलं आहे, की हा नंबर निगेटिव्ह नको, त्याचं उत्तर सोडून निगेटिव्ह आलं तर चालतं, निगेटिव्ह चालतं, पॉझिटिव्ह चालतं, 0 चालतं. म्हणजे लॉग ऑफ एन तुम्हाला निगेटिव्ह पॉझिटिव्ह चालेल, पण एन निगेटिव्ह नाही घ्यायचा, त्याचं ते आन्सर आहे. या दोघांचं तुम्ही लिहू शकतात. कॉमेंट बॉक्समध्ये नक्की 100% टाका. बरोबर? आलं लक्षात? समजलं? काही अडचण? म्हणजे आज आपल्या ह्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो आहे,
की लॉग डेफिनेशन्स काय आहेत, त्याच्या थोडे रूल्स आपण त्याच्यामध्ये घेतले की लॉग ऑफ 1 0 असतो, बेस आणि लॉग जर सारखा असेल तर आन्सर 1 येतं, बरोबर. आणि लॉग घेताना जो हा नंबर आहे हा निगेटिव्ह नको, नंतर त्याच्यानंतर लॉग ऑफ पूर्ण सोडलं त्याची निगेटिव्ह पॉझिटिव्ह 0 नंबर येऊ शकतात. असं येते लक्षात. असं आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकलोय. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण लॉगचं नेमकं कॅल्क्युलेशनच्या बाबतीत सुरुवात कशी असते की लॉग टेबल मात्र तोपर्यंत घेऊन ठेवा. आज कदाचित तुमच्याकडे लॉग टेबल हातामध्ये नसेल तर ते घेऊन ठेवा आणि उद्यापासून मग मी ते लॉग टेबल दाखवेल तुम्हाला आणि त्याचं कशा पद्धतीने यूज करतात, कॅरेक्टरिस्टिक कशा काढतात, मेंटिसा कसा काढतात, कॅरेक्टरिस्टिक नेमकं कसा इंटिग्रल पार्ट आहे, मेंटिसा कसा डेसिमल फ्रॅक्शन पार्ट आहे, ते पण आपण घेऊ. म्हणजे लॉग कॅल्क्युलेशन करताना त्याच्यामध्ये नियम्स काय आहेत, मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं, डिवाइड असेल तर काय करायचं, पॉवर असेल तर काय करायचं, आपण असे सेपरेट एक्झाम्पल पण सगळे घेणार आहोत. होमवर्क पण देऊ. प्रत्येकाने हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना पण पाठवा आणि जास्तीत जास्त कॉमेंट्स बॉक्समध्ये होमवर्कची आन्सर देण्याचा पण प्रयत्न करा. ही सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे. जास्तीत जास्त मुलांपर्यंत याचा फायदा होऊ द्या. आलं लक्षात. तुम्हालाही होईल, इतरांनाही होऊ द्या. आलं लक्षात. नमस्कार, भेटू उद्या.